दिनांक 17/10/2023 रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवडी पाटी येथे हॉटेल श्री साई समोरील मोकळ्या जागेत यातील अटक आरोपी यांच्या ताब्यातील 3.10 किलोग्राम वजनाचे 6,02,00,000 रुपये किमतीचे मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ वाहतूक करत असताना छापा कारवाई दरम्यान मिळून आलाय। नमूद कारवाईबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहोळे हे करीत आहेत। पुणे जिल्ह्यात जी कारवाई झाली त्या कारवाईचा आणि आपण अटक केलेल्या आरोपीचा काही संबंध आहे का ते आम्ही तपासून पाहतोय। आता त्याबद्दलचं काम आमचं सुरू आहे। एकूण ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत एकूण एमडी ट्रक सोलापुरात किती कोटी आपल्याकडे एकूण आतापर्यंत 8 कोटी रुपयांचा एमडी जे आहे ते आपण आता आपल्याकडे झालेल्या सर्व कारवायांमध्ये पकडण्यात आलेलं आहे। सर गांजाबद्दल हां गांजा सांगितलं ना आधी आतापर्यंत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे गांजावर ज्या कारवाई करण्यात आल्या त्यामध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे सुद्धा या कारवाया ज्या आहेत आपल्या सुरू राहतील। स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने गोपनीय माहिती प्राप्त करून ही कारवाई केलेली आहे। यामधले जे आरोपी आहेत हे 3 आरोपी अटक केलेले आहेत ते बारामतीचे आरोपी आहेत आणि हा गांजा जो आहे हा गांजा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे ट्रान्सपोर्ट होत होता। बारामतीमधून पुढे जाणार होता का बारामतीमधलेच ते आरोपी आहे आणि त्यांचं रेकॉर्डसुद्धा आहे। एका आरोपीचं रेकॉर्डसुद्धा आहे। हा जो बारामतीमधला मुख्य आरोपी आहे हा केरळमधल्या तुरुंगामधून एक 20 दिवसापूर्वीच तो सुटला होता आणि आता परत आपल्याकडे पकडला गेलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।